नमस्कार सर्वांना. मी प्राध्यापक दत्तप्रसाद गोलतकर, शासकीय तंत्रनिकेतन मालवण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पोस्ट एस-एस-सी डिप्लोमा म्हणजेच पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती, त्याचप्रमाणे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पॉलिटेक्निकचा जो फॉर्म आहे तो कसा भरावा याचं प्रात्यक्षिक या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देणार आहे. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम क्रोम या ब्राउझरवर क्लिक करून तिथे dte.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर मोबाईलमध्ये अशा प्रकारचे ऑप्शन्स जे आहेत ते दिसणार आहेत. त्यामध्ये सर्वात टॉपला इथं 3 ज्या तुम्हाला रेषा दिसत आहेत आडव्या, तिथं क्लिक केल्यानंतर मेनू बार आहे तो. तिथं क्लिक केल्यानंतर तुम्ही ॲडमिशन्स या टॅबमध्ये जाणार आहात. ॲडमिशन्स या टॅबमध्ये तुम्हाला 3 हे दिसतील: पोस्ट एस-एस-सी डिप्लोमा, पोस्ट एच-एस-सी डिप्लोमा आणि डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा. पोस्ट एस-एस-सी म्हणजेच 10वी नंतर पॉलिटेक्निक जो अभ्यासक्रम आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. पोस्ट एच-एस-सी म्हणजे जो फार्मसी, डिप्लोमा इन फार्मसी जो केला जातो त्यांच्यासाठी तो सेकंड आहे. डायरेक्ट सेकंड इयर म्हणजे जे 12वी सायन्स, 12वी MCVC किंवा ITI केलेले विद्यार्थी जे डायरेक्ट थेट द्वितीय वर्षाला डायरेक्ट सेकंड इयरसाठी ॲडमिशनसाठी इच्छुक आहेत, ते त्या लिंकवरून फॉर्म जो आहे तो भरू शकता. आपण पोस्ट एस-एस-सी डिप्लोमाचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ते बघणार आहोत. तर तिथं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी लिंक येते. त्यामध्ये तुम्ही बघू शकता न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. ज्यांनी यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांनी, किंवा सुरुवातीला सर्वात प्रथम जे रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांनी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या लिंकवरून जायचं आहे. आणि रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन म्हणजे काय, तर आपण एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जर लॉग इन करायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन वापरायचं आहे. म्हणजे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हे आपल्याला एकदाच करायचं आहे. त्यानंतर मग प्रत्येक वेळी तुम्हाला रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन या लिंकमधून तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये जाता येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला गेल्या वर्षीचे म्हणजे शैक्षणिक वर्ष 2021-22चे कट ऑफ म्हणजे कितीला ॲडमिशन जे आहे ते क्लोज झालं, कुठल्या ब्रँचला, महाराष्ट्रातील सर्व कॉलेजची कट ऑफ लिस्ट म्हणजे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट हे राऊंड 1 आणि राऊंड 2ची कट ऑफ लिस्ट इथे तुम्हाला बघता येईल. त्यानंतर त्याचबरोबर 10वी 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जे MSBT मार्फत जे पॉलिटेक्निकचे कोर्सेस चालवले जातात त्याविषयी थोडक्यात माहिती देणारे हे व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर सन्माननीय संचालक डॉक्टर अभय वाघ यांचा प्रवेश प्रक्रियेविषयीची जी मुलाखत आहे ती सुद्धा तुम्ही इथं बघू शकता. त्याचबरोबर डेमो व्हिडिओसुद्धा देण्यात आलेले आहेत. आता आपण सर्वप्रथम न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे ते बघायचं आहे. तर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे सूचना ज्या आहेत त्या वाचू शकता. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात प्रथम संपूर्ण नाव हे 10वीच्या मार्कशीटप्रमाणे तुम्हाला इथं नाव एंटर करायचं आहे. आता 10वीचा रिझल्ट अजून लागलेला नाही आहे तरीसुद्धा तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकता. तर त्यासाठी तुम्हाला 10वीचं हॉल तिकीट असेल तुमच्याकडे तर तो सीट नंबर आणि ते जे नाव आहे ते आपल्याला एंटर करायचं आहे. बऱ्याच वेळा नाव जे आहे ते आपलं आडनाव, त्याच्यानंतर आपलं नाव आणि त्याच्यानंतर आपल्या वडिलांचं नाव अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे. आणि 10वीच्या मार्कशीटवर सुद्धा तशाच पद्धतीने येत असतं. तर ते आपली खात्री करून घ्या. 10वीचा रिझल्ट किंवा जे विद्यार्थी गेल्या वर्षी 10वी उत्तीर्ण झालेले आहेत किंवा जे विद्यार्थी 12वीमध्ये आहेत तर त्यांचा 10वीचा रिझल्ट ऑलरेडी लागलेला आहे तर ते आपल्या मार्कशीटनुसार इथं नाव जे आहे ते एंटर करू शकतात. तर त्या पद्धतीने तुम्हाला नाव जे आहे ते एंटर करायचं आहे. हा जो भाग आहे तो तुम्हाला सध्या ब्लर झालेला दिसेल. मी 10वीच्या ह्याच्याप्रमाणे एक सॅम्पल नाव इथं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर ईमेल ID तुमचा जो आहे
तो तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. ईमेल आय डी एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो अचूक इथं एंटर करायचा आहे, कारण त्याच मोबाईलमध्ये तुम्हाला तुमचा जो रजिस्ट्रेशनचा ID आहे तो SMS च्या माध्यमातून येणार आहे आणि त्याच मोबाईलवर तुम्हाला OTP सुद्धा येणार आहे. त्याच्यामुळे हा नंबर जो आहे तो व्यवस्थित तुम्हाला एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला राज्य निवडायचं आहे. अशा पद्धतीचं तुमच्यासमोर ऑप्शन येतील. त्याच्यानंतर तुम्हाला जिल्हा तुमचा निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड जो आहे तो तुमच्या अकाउंटसाठी पासवर्ड जो आहे तो सेट करायचा आहे. तर हा पासवर्ड निवडताना तुम्हाला 7 ते 15 कॅरेक्टर्स वापरायचे आहेत. त्याच्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टर आणि त्याच्यामध्ये एक नंबर, कमीत कमी एक नंबर असला पाहिजे. म्हणजे स्पेशल कॅरेक्टर म्हणजे $, अशा पद्धतीचा वापर करू शकता. इथे व्हिडिओ ब्लर तुम्हाला दिसेल कारण पासवर्ड असल्यामुळे मी इथे व्हिडिओ जो आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकल्यानंतर तो त्याच कन्फर्म करायचा आहे. म्हणजे पुन्हा तोच पासवर्ड तुम्हाला टाकायचा आणि मग रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. रजिस्टर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो नंबर दिला आहे त्याच्यावर OTP जो आहे तो येणार आहे. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. मोबाईलला OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट या तुम्ही OTP टाकून सबमिट केल्यावर तुम्हाला असा मेसेज येणार आहे, कॉंग्रॅच्युलेशन युअर ॲप्लिकेशन ID. तुमचा ॲप्लिकेशन ID DEN22 म्हणजे हे 2022 साल आहे त्याचं 22 आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला 6 अंकी ॲप्लिकेशन ID असा तुमचा पूर्ण ॲप्लिकेशन ID हा DEN 22101236. थोडक्यात हा ज्याचा मी फॉर्म भरतोय त्याचा हा ॲप्लिकेशन ID जनरेट झालेला आहे आणि तो ID आणि तुम्ही जो मगाशी ठेवलेला पासवर्ड हे वापरून आता तुम्हाला पुढचं जे आहे ते फॉर्म जो आहे तो भरायचा असतो. इथं खाली तुम्ही लॉग इन करू शकता. इथे आता तुम्हाला हे जे लॉग इन करायचं आहे ते जर तुम्ही त्या साईटवर जर गेलात तर तिथं आता रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन. एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केलात, आता या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केलात की पुन्हा कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन नाही, मग रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन या लिंकवरून तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुमचा जो ID आहे तो तुम्हाला एंटर करायचा आहे. मी आता इथं ID आणि पासवर्ड, त्यानंतर पासवर्ड जो मगाशी तुम्ही ठेवलेला आहे तो आणि एंटर कॅप्चा. तर कॅप्चा म्हणजे या 2 अंकांची बेरीज. म्हणजे इथं आता 6 + 14 तुम्हाला दिसत आहे, तिथं 20 ही बेरीज येईल. हे आकडे प्रत्येक वेळा बदलतील पण तुम्हाला या 2 अंकांची बेरीज इथं लिहून टाकायची आहे. मी ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करेपर्यंत व्हिडिओ पॉज करतोय. आता कॅप्चा टाकून मी लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन जी आहे ती समोर आलेली आहे. आता या स्क्रीनमध्ये सगळ्यात प्रथम तुम्हाला मोड निवडायचे आहेत. याच्यामध्ये ई स्क्रुटिनी मोड आणि फिजिकल स्क्रुटिनी मोड. ई स्क्रुटिनी मोडमध्ये तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून तुमच्या किंवा इंटरनेट एनेबल लॅपटॉपमधून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. तुम्हाला कुठेही जायची आवश्यकता नाही. तुम्ही पूर्णपणे ऑनलाईन सगळे डॉक्युमेंट्स हे ऑनलाईन अपलोड करून त्यानंतर फीसुद्धा ऑनलाईन भरून तुमचा जो फॉर्म आहे तो तुम्ही रजिस्टर करू शकता. त्यानंतर जे सुविधा केंद्र आहे फॅसिलिटेशन सेंटर, त्या सेंटरमधून तुम्हाला तो फॉर्म सबमिट केल्यानंतर पुढच्या 1-2 तासात किंवा दुसऱ्या दिवसापर्यंत तुम्हाला तुमच्या फॉर्मचं कन्फर्मेशन येणार आहे की तुमचा फॉर्म जो आहे तो कन्फर्म झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील, डिस्क्रिपन्सीज असतील तर त्या मार्क होऊन तुमच्या लॉग इनमध्ये तुम्ही परत बघू शकता आणि तुम्ही तुमचं रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट जी आहे ती डाउनलोड करू शकता. म्हणजे तिथं तुमची प्रोसिजर संपते ई स्क्रुटिनी मोडमध्ये. पण फिजिकल स्क्रुटिनी मोड जर तुम्ही निवडला तर तुम्हाला फॉर्म हा याच पद्धतीने भरावा लागेल, पण मात्र
तुमची डॉक्युमेंट्स ओरिजिनल आणि एक झेरॉक्स सेट घेऊन जवळच्या सुविधा केंद्रांमध्ये जाऊन तुमचा फॉर्म जो आहे तो तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन कन्फर्म करायचा आहे. त्यामुळे कोरोनाच्या या काळामध्ये माझी तुम्हाला सगळ्यांनाच विनंती राहील की आपण जास्तीत जास्त ई स्क्रुटिनी या पर्यायाचा निवड करावी आणि आपले फॉर्म जे आहे ते भरायचे आहे. तर मी इथं ई स्क्रुटिनी हा मोड निवडतो. त्याच्यानंतर सेव्ह मोडमध्ये गेल्यानंतर आपण डाव्या साईडला मेनू तुम्हाला दिसत आहेत 3 लाईन्स. तिथे गेल्यानंतर आपल्याला क्लिक करायचं आहे टाईप ऑफ कॅन्डिडेचर. टाईप ऑफ कॅन्डिडेचर म्हणजे उमेदवारीचा प्रकार. जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील कॉलेजमधून म्हणजे शाळांमधून 10वी उत्तीर्ण झालेले आहेत ते सगळे टाईप ए मध्ये येतील. महाराष्ट्रामध्ये मग ते CBSE बोर्ड असेल आणि त्यांची CBSE बोर्डची जी शाळा आहे ती महाराष्ट्र राज्यातली असेल तरी ते सुद्धा टाईप ए मध्येच येतील. टाईप बी कोणासाठी आहे तर महाराष्ट्र राज्य सोडून समजा गोवा राज्यामध्ये एखाद्याने 10वी केलेली आहे तर त्यांना टाईप बी पर्याय निवडायचा आहे. पण टाईप बी जर कॅन्डिडेट असेल तर त्याला मात्र त्या कॅन्डिडेट म्हणजे त्या विद्यार्थ्याचं किंवा त्याचे वडील किंवा त्याची आई यांचं महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र हे असणं आवश्यक आहे. टाईप ए ला अधिवास प्रमाणपत्राची फॉर्म भरताना आवश्यकता नाही. बाकीचे मी टाईप्स जे आहेत ते इथे पूर्ण एक्सप्लेन करत नाही. तर सगळे जवळजवळ टाईप ए मध्ये येणार महाराष्ट्र राज्यामधून 10वी केलेले. आणि नंतर तुम्ही खाली जाऊन सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्ही पुढच्या विंडोमध्ये येणार आहात. पुढच्या स्क्रीनवर तिथं तुम्हाला दिसतोय तुमचा 10वी पास झालेला जिल्हा, ज्या जिल्ह्यातून तुम्ही 10वी उत्तीर्ण केलेली आहे किंवा करणार आहात. 10वीचे विद्यार्थी जे बसलेले आहेत ते आपण 10वी कुठून केलेली आहे त्या जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तो तालुका निवडायचा आहे. जिथून तुम्ही 10वी केली तो तालुका तुम्हाला निवडायचा आहे. मी इथे निवडतो कणकवली सिंधुदुर्ग. त्याच्यानंतर तुमच्या शाळेचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. शाळेचं नाव. त्यानंतर तुमचा जो मूळ जिल्हा जो आहे तो सिंधुदुर्ग म्हणून सेट होणार आहे. एखाद्याने कोल्हापुरातून 10वी केली असेल तर त्याचं ते कोल्हापूर आणि ती शाळा असेल तर त्याचा जो होम डिस्ट्रिक्ट त्याला आपण म्हणतो तो सिंधुदुर्ग. कारण होम डिस्ट्रिक्टसाठी 70% जागा असतात आणि अदर दॅन होम डिस्ट्रिक्टसाठी 30% जागा असतात. तर जेव्हा तुम्हाला ॲडमिशनसाठी मेरिट लिस्ट लागल्यानंतर जेव्हा तुम्ही पसंतीक्रम वगैरे देता तेव्हा या होम डिस्ट्रिक्टचा जो आहे तो उपयोग होत असतो. त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुमच्या समोर पुढची विंडो येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा तपशील जो आहे तो द्यायचा आहे. जनरल कॅटेगरी जर तुम्ही निवडली असेल तर त्याच्यामध्ये पुन्हा एक पर्याय येतो तो म्हणजे EWS प्रमाणपत्र. तुम्ही EWS या प्रवर्गातील आहात का. इथे मी निश्चित सांगेन की जे मराठा प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत तर ते EWS साठी पात्र असतात. तर त्यांच्याकडे पण EWS हे प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रवर्गासाठी जर प्रमाणपत्र असेल तर ते EWS हा पर्याय यस करू शकतात. तर इथं तुम्हाला सांगितलेलं आहे की ते पात्रतेचं प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला शेवटी जी डॉक्युमेंट्स आपण अपलोड करणार आहोत तेव्हा ते अपलोड करावं लागेल. जर जनरल प्रवर्गातील विद्यार्थी आपण EWS नाही आहे तर त्याने नो म्हणून करायचं आहे, असेल तर यस म्हणून करायचं आहे. आणि जे रिझर्व्ह कॅन्डिडेट आहेत म्हणजे ओपन सोडून मग त्याच्यामध्ये SC ST OBC DT VJ NT तर त्यांनी आपला प्रवर्ग याच्यामध्ये कॅटेगरी बघा SC ST DT VJ जे काय असेल त्याप्रमाणे निवडायचं आहे. समजा तुमची कास्ट OBC असेल तर तुम्ही OBC केल्यानंतर तुम्हाला तुमची सब कास्ट त्या OBC मध्ये कुठली कास्ट येते आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला नॉन क्रिमिलियर हे कंपल्सरी आहे. कोणासाठी जर OBC SC ST सोडून इतर कुठल्याही प्रवर्गाला फॉर्म भरताना तुम्हाला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. अदरवाईज ते जर नसेल तर तुम्ही ऑटोमॅटिकली ओपनमधून तुमचा फॉर्म जो आहे तो कन्वर्ट होतो. SC ST साठी फक्त जातीच्या दाखल्याची आवश्यकता आहे. त्यांना
नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे हे जे प्रवर्ग आहेत ते निवडताना काळजीपूर्वक निवडायचं आणि शक्यतो तुम्ही अगोदर प्रमाणपत्र प्राप्त करून घ्या आणि त्यानंतर फॉर्म भरला तर बरं पडेल. कारण ओपन कॅटेगरीसाठी फॉर्मची फी 400 रुपये आहे आणि इतर कॅटेगरीसाठी मग EWS जरी असेल तरी त्यांच्यासाठी 300 रुपये आहे. त्याच्यामुळे अगोदर आपण फॉर्म भरायच्या शेवटच्या मुदतीपर्यंत आधी आपल्याला डॉक्युमेंट मिळत आहेत की नाही ते बघायचं. फॉर्म भरायची गडबड करायची नाही आणि मग डॉक्युमेंट मिळाल्यानंतर तुम्ही हा फॉर्म जो आहे तो व्यवस्थित भरू शकता. तरीसुद्धा ज्यांना अगोदरच फॉर्म भरून ठेवायचं असेल ते सुद्धा भरू शकतात, पण त्यांना ती जर कागदपत्र नसतील तर ते ओपन कॅटेगरीमधून भरावं लागेल. तर ती त्यांनी काळजी घ्यायची आहे. तर मी आता इथं रिझर्व्ह कॅटेगरी आणि समजा SC मधून भरतो. SC मधून भरल्यानंतर इथं तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर जे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटच्या कास्टचा जो नंबर आहे तो काळजीपूर्वक तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्ही पुढचा जो पर्याय आहे की दिव्यांग प्रवर्गातील अपंग वगैरे तर असेल तर यस, नसेल तर नो. त्याच्यानंतर तुमचे वडील, पॅरेंट्स, पालक संरक्षण कर्मचारी म्हणजे डिफेन्समध्ये आहेत का, असेल तर यस, नसेल तर नो. इथे यस असेल तर मात्र तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड कुठल्या डिफेन्समध्ये येतात, एक्स सर्व्हिसमन आहे, ॲक्टिव्ह सर्व्हिस आहे, तर त्याची डिटेल्स द्यावी लागते आणि तसे प्रमाणपत्र त्याचं सुद्धा अपलोड शेवटी करावं लागेल. नसेल तर काही प्रश्न येत नाही, नो करायचं आहे. त्यानंतर यावेळेला आणखीन प्रत्येक ब्रँडसाठी 2 जागा या PM केअर फॉर चिल्ड्रन स्कीम 2021 या अंतर्गत राखीव ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ज्या कॅन्डिडेटचे, ज्या विद्यार्थ्याचे दोन्ही पालक, आई वडील हे जर कोरोनामध्ये ज्यांनी कोविड महामारी दरम्यान गमावलेले आहेत तर अशा मुलांसाठी यामधून ते त्यांचा फॉर्म भरू शकतात. पण त्याच्यासाठी PM केअर फॉर चिल्ड्रन स्कीम 2021 प्रमाणपत्र मात्र त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. असे कॅन्डिडेट येस करू शकतील, नसेल तर नो. त्यानंतर पुढे तुम्हाला तुमचं राष्ट्रीयत्व, नॅशनॅलिटी ठरवण्यासाठी या 4 पैकी एक कागदपत्र जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. जर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेल तरच नॅशनॅलिटी सिलेक्ट करा. लिव्हिंग सर्टिफिकेटवर बऱ्यापैकी ज्यांना लिव्हिंग सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असेल रिझल्ट लागल्यानंतर त्यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर इंडियन किंवा भारतीय असा उल्लेख असेल किंवा त्यांचं जन्मस्थळ हे भारतामधलं आहे असा उल्लेख असेल तर ते तो पर्याय निवडू शकतात. किंवा एखाद्याकडे जन्म दाखला आहे तर तो विद्यार्थी तो पर्याय निवडू शकतो. तर जे तुम्ही इथं सिलेक्ट करणार ते शेवटी तुम्हाला अपलोड करायचं आहे. शक्यतो तुम्ही जे तुमच्याकडे असेल तो पर्याय निवडा. बर्थ सर्टिफिकेट पण बऱ्याच जणांकडे असतं तर त्यांनी तो पर्याय निवडला तर ते अपलोड तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर आता बघा इथे तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन, मग 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी या सूचना ज्या आहेत त्या व्यवस्थित तुम्ही वाचून ठेवायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सीट नंबर ज्यांचा रिझल्ट लागलेला नाही आहे ते सीट नंबर तुम्ही फक्त भरायचा आहे आणि तुमचा फॉर्म जो आहे तो कंप्लीट तुम्ही करू शकता. तुमचे जे मार्क्स आहेत ते ॲटोमॅटिकली जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल तेव्हा ॲटोमॅटिकली तुमच्या फॉर्ममध्ये घेतले जातील बोर्डाच्या साईटवरून. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरच SSC परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे ते बेस्ट ऑफ 5 मधून होतील. CBSCचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांचे मात्र जर परीक्षा तुम्ही अगोदरच पास झालेली असेल तर त्याचे गुण तुम्हाला इथं एंटर करायचे आहेत. CBSCचे विद्यार्थी ज्यांचा रिझल्ट अजून लागलेला नाही 10वीचे ते मात्र आत्ता फॉर्म भरू शकत नाहीत. तर यानंतर खाली तुम्हाला 10वीचा बोर्ड जो आहे तो निवडायचा आहे. तर आपला सगळ्यात पहिला जो ऑप्शन आहे तोच येतो. CBSC नसेल, आपला प्लेन जर बोर्ड असेल तर तो येणार, नाहीतर सेकंड बोर्ड CBSC एज्युकेशन दिल्ली ते तुम्ही बघू शकता. नंतर 10वीचं उत्तीर्ण वर्ष बघा 2022 तुम्ही केलात तर तुम्हाला तुमचं नाव जे आहे ते 10वीच्या मार्कशीटप्रमाणे जे मगाशी टाकलं आहे तेच येणार आहे. आईचं नाव व्यवस्थित टाकायचं आहे.
ते पण तुम्ही तुमच्या 10वीचा फॉर्म भरताना जे दिलं होतं आईचं नाव त्याच पद्धतीने स्पेलिंग त्याचं टाकायचं आहे. आणि 10वीचा सीट नंबर तुम्हाला टाकायचा आहे. जर तुम्ही यंदा 2022मध्ये उत्तीर्ण होत असाल, समजा एखादा विद्यार्थी 12वीला असेल आणि तो समजा 2020 किंवा याच्या अगोदर उत्तीर्ण झाला आहे, तर तो त्या पद्धतीने निवडेल त्याचं वर्ष. त्याच्यानंतर त्याला त्याची मार्कशीट त्याच्याजवळ असणार आहे, त्याच्यामुळे तो त्या आईचं त्याचं नाव जे आहे ते मार्कशीटप्रमाणेच 10वीच्या मार्कशीटवर आईचं नाव असतं ते टाकू शकतो. त्याच्यानंतर तो सीट नंबर जो आहे त्याचा 10वीचा टाकेल. तर या विद्यार्थ्याचं समजा 10वी 2018मध्ये झालेली आहे, तर त्याला मात्र मार्क्स सगळे टाकायचे आहेत. 10वीच्या मॅथमॅटिक्सचे मार्क्स हे काळजीपूर्वक सगळे मार्क्स जे आहेत ते टाकायचे आहेत. मी व्हिडिओ पॉज केला होता. अशा पद्धतीने तुम्हाला मार्क्स टाकायचे आहेत. सायन्सचे मार्क्स म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे टाकायचे आहेत. त्याच्यानं इंग्लिश आणि SSC ॲग्रिगेट म्हणजे बेस्ट ऑफ 5चे जे तुमचे मार्क्स मार्कशीटवर आहेत तेच तुम्हाला टाकायचे आहेत. ॲग्रिगेट मार्क्स लक्षात घ्या. 500 पैकी जेवढे मार्कशीटवर दिसत आहेत तेवढेच मार्क्स तुम्हाला तिथं टाकायचं आहे. त्यानंतर SSC 10वीमध्ये जर टेक्निकल जर असेल तर येस, नसेल तर नो. त्यानंतर एक आणखी ऑप्शन तुम्हाला दिसतो इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉइंग. तर इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉइंग जर झाली असेल पास तर यस म्हणायचं आहे. इलिमेंटरी चालत नाही. यस केलात तर मात्र त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला शेवटी अपलोड करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर 12वीचा तुमचा स्टेटस, 12वी तुमची झाली आहे का, तर सगळ्यांना स्टेटस, ज्यांचं नसेल तर नॉट ॲप्लिकेबल किंवा फेल्ड. जे सायन्सने पास झाले ते पास विथ सायन्स येतील, जे MCVCने पास झाले ते पास विथ MCVC येतील, किंवा अदर दॅन सायन्स अँड MCVC ते म्हणजे जे ITI वगैरे असतील तर त्यांचा स्टेटस तो येणार आहे. पण 12वीचा स्टेटस प्रत्येकजण जो फर्स्ट इयरचा फॉर्म भरणार आहे त्याला हा 12वीचा स्टेटस जो आहे तो भरायचाच आहे. जे 10वीला आहे ते नॉट ॲप्लिकेबल फेल्ड येईल, पण जे 12वी झालेले आहेत पण तरी पण फर्स्ट इयरचा फॉर्म भरतायत त्यांनी मात्र आपल्या क्वालिफिकेशननुसार हे स्टेटस निवडायचं आहे. आता जे विद्यार्थी 12वीला आहेत परंतु ज्यांचा रिझल्ट लागलेला नाही, तर ते विद्यार्थी इथं सध्या रिझल्ट लागेपर्यंत नॉट ॲप्लिकेबल फेल्ड असंच मेन्शन करतील. कारण तुम्ही जर पास्ड विथ सायन्स म्हटलात तर तो शेवटी 12वीचं मार्कशीट मागणार आहे आणि रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही हे चेंजेस करू शकता. त्याच्यानंतर ITI तुम्ही उत्तीर्ण आहात का, असेल तर यस, नसेल तर नो. हे केल्यानंतर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्ही पुढच्या पेजवर येतात जिथे तुम्हाला तुमचे पर्सनल इन्फॉर्मेशन भरायचे आहे. तुमची जन्मतारीख, त्याच्यानंतर तुमचं जेंडर हे तुम्हाला भरायचं आहे. मी इथं ते डिटेल जे आहे ते भरून तुम्हाला दाखवतो. बाकीचं ऑटोमॅटिक आलेलं आहे. नाव, त्याच्यानंतर कॅन्डिडेटच्या आईचं नाव, त्याच्यानंतर जेंडर, त्याच्यानंतर ऑर्फन म्हणजे अनाथ आहात का, येस नो ते तुम्ही निवडू शकता. त्याच्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम, वार्षिक उत्पन्न तुमचं जे असेल ते त्या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. इथे हे अंदाजे टाकलं तरी चालेल. आत्ता ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल त्यांनी अंदाजे तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर तुमचं धर्म, रिलिजन, त्याच्यानंतर मातृभाषा, त्याच्यानंतर तुम्ही मायनॉरिटी अल्पसंख्याकांमध्ये आहात का, तुमची मायनॉरिटी म्हणजे ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध जर असेल तर येस असायचं करायचं आहे. पण रिलिजियस तुम्ही मायनॉरिटी केला तर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला ते मायनॉरिटी निवडावी लागते जी असेल ती, आणि तुम्हाला तशा पद्धतीने त्याचा प्रूफ खाली बघा डॉक्युमेंट्स तुम्हाला ती जोडावी लागतात. एनी प्रूफ
अशा केसमध्ये कुठलाही एक प्रूफ जो तुम्ही मायनॉरिटी तुमची सिद्ध करेल. त्याचबरोबर प्रोफार्मा ओ सेल्फ डिक्लरेशन आहे. आपल्या ब्रॉशरमध्ये एक पेज असतं, त्याची प्रिंट काढायची, ते भरायचं, सही करायची आणि ते तुम्हाला अपलोड करायचं आहे, जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये असाल तर. नसेल तर काही प्रश्न नाही. त्यानंतर एक आणखीन महत्त्वाचा ऑप्शन येतो, तो म्हणजे TFWS. TFWS ट्युशन फी विवर स्कीम आहे. जर तुम्ही हा ऑप्शन यस केला तर तुम्हाला शेवटी उत्पन्नाचा दाखला जो आहे तो अपलोड करावा लागतो 8 लाखाच्या आतला. या वर्षीचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला पाहिजे, म्हणजे उत्पन्न 2021-22चं असेल आणि तो व्हॅलिड असेल 2023 पर्यंत. तो उत्पन्नाचा दाखला तुम्हाला जोडावा लागेल. TFWS या आणखीन 3 जागा, म्हणजे जर 60 जागा असतील तर त्याच्यावरच्या आणखी 3, म्हणजे त्या 63 जागांसाठी तुम्ही पात्र आहात असा त्याचा अर्थ आहे. या जागेमध्ये जर तुम्हाला प्रवेश मिळाला TFWS तर तुम्हाला संपूर्ण ट्युशन फी जी आहे ती माफ होते. आणि ह्या जागा या प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंट सगळ्या कॉलेजला असतात. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे उत्पन्न दाखला असेल ते यस करू शकतात. आत्ता नसेल, तरी पण फॉर्म भरायचा असेल तर नो करा. नंतर जेव्हा उत्पन्न दाखला येईल तेव्हा तुम्ही फॉर्ममध्ये तुमच्या चेंजेस करू शकता. मी सध्या आता नो करतोय. त्याच्यानंतर इथं तुम्ही तुमचं पत्ता, रुरल, अर्बन, शहरी, ग्रामीण, त्याच्यानंतर पत्ता तुम्हाला जो आहे तो लिहायचा आहे. इथं पूर्ण पत्ता तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर तालुका, जिल्हा ऑलरेडी आलेला आहे, तिचं तालुका तुम्ही निवडू शकता. त्याच्यानंतर तुमचं त्या तालुक्यातील गाव तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्यानंतर पिनकोड जो आहे तो तुम्ही टाकायचा आहे व्यवस्थित, तुमचा पिनकोड. त्यानंतर तुम्हाला इथे जो मोबाईल नंबर आहे तो ऑलरेडी आलेला आहे, ईमेल ID आलेला आहे. दुसरा पाहिजे तर तुम्ही टाकू शकता, पण ते कंपल्सरी नाही आहे आणि तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड करू शकता. इथे आता फोटो विथ सिग्नेचर हे जे आहे ते इथं अपलोड करायचं आहे. इथे तुम्हाला काय करायचं आहे की अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे तुम्हाला एकच फोटो, म्हणजे काय करायचं, कोरा कागदावर फोटो ठेवायचा तुमचा, त्याच्या खाली सही करायची आणि त्याचा फोटो घ्यायचा आहे. आणि त्या फोटोसाठी तुम्हाला JPG किंवा PNG फाईल पाहिजे आणि ही जी डायमेन्शन्स दिलेत त्याप्रमाणे तो फोटो तुमचा असला पाहिजे. तुम्ही मोबाईलमध्ये ती फाईल अपलोड करायची आहे. तेवढाच फक्त फोटो विथ साईन असा एकत्र जो फोटो आहे ते दाखवल्याप्रमाणे तो तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर चूज फाईलला गेल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जिथं तो फोटो तुम्ही सेव्ह केलेला असेल तिथे तो करायचा आहे. शक्यतो काय करा, व्हॉट्सॲपमधून रिसीव्ह केलेले डॉक्युमेंट्स अपलोड करा, म्हणजे ते काय असतात, कमी साईजचे असतात, त्याच्यामुळे ते ॲटोमॅटिकली अपलोड 50 KB पाहिजे. त्याच्यामुळे ते किंवा वेगवेगळी ॲप वापरून पण तुम्ही तुमचे फोटो जे आहेत ते कॉम्प्रेस करू शकता, त्याची साईज कमी करू शकता. त्याच्यामुळे ती काळजी घ्यायची आहे, नाहीतर तो अपलोड करताना तुम्हाला एरर देणार आहे. मी अपलोड केल्यानंतर त्याच फोटोची अशा पद्धतीने तुम्ही साईज ॲडजस्ट करू शकता. त्याची फोटो आणि सही अशा पद्धतीने तुम्हाला ती ॲडजस्ट करावी लागेल आणि नंतर सेव्हवर क्लिक करायचं, तो अशा पद्धतीने दिसेल आणि नंतर अपलोडवर क्लिक करायचं आहे. अपलोड क्लिक केल्यानंतर फोटो विथ सिग्नेचर अपलोड फोटो झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करायचे आहे. सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोडच्या पेजवर येता. डॉक्युमेंट्स अपलोडच्या पेजवर तुम्हाला जी डॉक्युमेंट्स अपलोड करायची आहेत ती तुम्हाला इथं दाखवणार आहेत. कुठली ज्या पद्धतीने तुम्ही सिलेक्शन केलेलं आहे त्या पद्धतीने डॉक्युमेंट्स जी आहेत ती जनरेट होणार आहेत. तर ती डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड इथे करावी लागतील. डॉक्युमेंट्स अपलोड, समजा लिव्हिंग सर्टिफिकेट, तर ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जिथे तुम्ही असेल तिथून तुम्ही ते अपलोड करू शकता, या विद्यार्थ्याचं लिव्हिंग सर्टिफिकेट. आणि ते तुम्ही मग त्याची ॲडजस्टमेंट अशा पद्धतीने झूम इन आउट आपल्या मोबाईल थ्रू करू शकता. सेव्ह केल्यानंतर 100% पूर्ण होईल आणि मग ते अपलोड सक्सेसफुली असा तुम्हाला मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला ते अपलोड झाल्यानंतर अशी ग्रीन टिक तुम्हाला दिसणार आहे, ती बघू पण शकता तुम्ही व्ह्यूवर क्लिक करून. नंतर कास्ट सर्टिफिकेटसाठी तुम्हाला इश्युइंग ऑथॉरिटी निवडावी लागणार आहे. कोणी दिलेलं आहे त्या कास्ट सर्टिफिकेटवर
गोल राऊंड स्टॅम्प असतो, गोल शिक्का असतो, तिथं बघायचं आहे डेप्युटी कलेक्टर आहे, सब डिव्हिजन ऑफिसर आहे की तहसीलदार, जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे आणि ते कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. जसे तुम्ही इतर डॉक्युमेंट्स करता त्या पद्धतीने सगळे कागदपत्र ओरिजिनल अपलोड करायचे, झेरॉक्स अपलोड करायच्या नाहीत. आणि हे जे कागदपत्र आहेत ते शक्यतो व्हॉट्सॲपवर रिसीव करा. फोटो जर तुम्ही डायरेक्टली अपलोड करायला गेलात तर त्याची साईज जास्त असते, त्यामुळे इथे अपलोड होणार नाहीत. 2 MB पर्यंतचीच फाईल तुम्ही अपलोड करू शकता. आणि जर व्हॉट्सॲपवरून जर रिसीव्ह केलेले डॉक्युमेंट्स असतील तर त्याची साईज ॲटोमॅटिक कमी होऊन येते, त्याच्यामुळे तुम्हाला कुठलंही दुसरं सॉफ्टवेअर ते साईज रिड्यूस करण्यासाठी वापरायची आवश्यकता नाही. त्यामुळे ती सोपी मेथड आहे. व्हॉट्सॲपवर रिसीव्ह करायचे, ते सेव्ह करायचे आणि ते अपलोड करायचे, म्हणजे तुमचं काम जे आहे ते फास्ट होऊन जातं. ते कास्ट सर्टिफिकेटसुद्धा अपलोड केलेलं आहे. व्ह्यूमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता कशा पद्धतीने ते अपलोड झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पेमेंटच्या पेजला जाता. आता हा समजा मी SC म्हणून फॉर्म भरला इथं, तर 300 रुपये. SC ST OBC DT VJ या सगळ्यांना EWS सुद्धा जे यस करणार आहेत आणि ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स असतील त्यांना 300 रुपये भरायचे आहेत. ओपन असेल तर 400 रुपये. तर पे नाववर क्लिक केल्यानंतर तुम्ही पेमेंटसाठी गुगल पे, फोनपे, तुमचं इंटरनेट बँकिंग, ATM कार्डचा वापर करून तुम्ही बघू शकता इथे जे आहे ते पेमेंट करू शकता. फोनपेला क्लिक केल्यानंतर तुम्ही फोनपे जे काय असेल ते तुमचं ऑप्शन तिथे क्लिक केल्यानंतर जेव्हा तुमची पेमेंटची प्रोसेस कंप्लीट होते त्यावेळेला तुमचा फॉर्म जो आहे तो रजिस्टर्ड जे आहे ते पूर्ण होतं. आणि ई स्क्रुटिनीमधून जर तुमचा फॉर्म तुम्ही भरला असेल, मोड ई स्क्रुटिनी निवडला असेल, तर तो ॲटोमॅटिकली पेमेंट झाल्यानंतर फॉर्म जो आहे तो तुमच्या फॅसिलिटेशन सेंटरमध्ये ॲटोमॅटिक त्यांच्या अकाउंटमध्ये जातो. तिथून तुम्हाला काय होणार आहे की तुम्हाला त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला मेसेज येणार आहे की तुमचं जे काही तुमच्या लॉग इनमध्ये तुम्ही चेक करत राहायचं आहे की आपलं फॉर्म कन्फर्म झाला की नाही. तिथं रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट ही जी आहे ती तुमच्या अकाउंटमध्ये दिसलं पाहिजे, म्हणजे तुमचा फॉर्म हा कंप्लीट झालेला आहे. अदरवाईज तुम्हाला तिथे जर काही डिस्क्रिपन्सीज असतील, तुमच्या फॉर्म भरताना काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्हाला दाखवल्या असतील तर त्याची परत तुम्हाला पूर्तता करायची आहे. फी ही एकदाच भरायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही किती त्याच्यामध्ये फॉर्ममध्ये बदल जो आहे तो करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ ज्या विद्यार्थ्याने ओपनमधून फॉर्म भरला, पेमेंट त्याने 400 रुपये केलं, पण आत्ता त्याच्याकडे समजा OBCचा दाखला आहे किंवा जे काय नॉन क्रिमिलियर आहे, तर तो त्याचा फॉर्म ते सर्टिफिकेट आल्यानंतर बदलू शकतो, पण त्याचे 100 रुपये त्याला रिटर्न मिळणार नाही आहेत. याच्या विरुद्ध समजा एखाद्याने OBCमधून आहे म्हणून फॉर्म भरला, त्याने त्याच्याकडे नॉन क्रिमिलियर नाही आहे, नॉन क्रिमिलियरच्या जागी त्याने वेगळंच सर्टिफिकेट अपलोड केलं आणि त्याने 300 रुपये भरून फॉर्म भरला, पण स्क्रुटिनी कमिटीला कळणार आहे ते, त्याच्यामुळे ते त्याचा फॉर्म रिव्हर्ट करतील. रिव्हर्ट केल्यानंतर तुम्हाला जर तसाच फॉर्म तो कन्फर्म करायचा असेल तर तो ॲटोमॅटिकली ओपनमधून जो आहे तो कन्फर्म होणार आहे. मग तुमच्याकडे जे 100 रुपये तुमची जी डिफरन्स अमाऊंट आहे ती तुम्हाला नंतर ती तुमच्याकडनं वसूल करण्यात येईल, किंवा तुम्ही तुमचं जेव्हा नॉन क्रिमिलियर येईल तेव्हा ते जोडून तुमचा फॉर्म तसं जसं OBCमधून भरू शकता. हे जे चेंजेस आहेत ते जोपर्यंत फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती डिस्प्ले होत नाही तोपर्यंत तुम्ही या तुमच्या फॉर्ममध्ये किती वेळा चेंजेस जे आहेत ते करू शकता. पेमेंट झाल्यानंतरची तुमचा जो पुढचा विंडो आहे तोपर्यंत पेमेंट होईपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो मी पॉज करणार आहे आणि पेमेंट नंतरची विंडो मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तुमचं पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर अशा पद्धतीने तुमचा जो फॉर्म आहे तो पूर्णपणे ओपन होणार आहे. तर हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरलेला आहे, तर हे जे आहे ते रजिस्ट्रेशन तुमचं कन्फर्म व्हावं लागतं आणि ते ई स्क्रुटिनी मोडमधून मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हा फॅसिलिटेशन सेंटरला ॲटोमॅटिक तुमचा फॉर्म जातो आणि तिथून तुम्हाला रिप्लाय मिळतो. जर तुम्ही मेनूमध्ये गेलात तर तुम्हाला इथं प्रिंटेबल ॲप्लिकेशन फॉर्म असं दिसतं आणि तुमचा जेव्हा फॉर्म जो आहे तो कन्फर्म होतो तेव्हा इथेच तुम्हाला त्याच्या खाली ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला प्रिंट जो आहे तो ऑप्शन येणार आहे. इथे जर तुम्ही
होमला तुमच्या जर माय होमला गेलात चार्जिंग टॅबला तर तुमचं आता जे फॉर्म आहे तो EFC ला तुम्ही बघा, EFC ला अलोकेशनला गेल्यामुळे तुमचा फॉर्म लॉक झालेला आहे. तुम्हाला चेंजेस करायचे असेल तर तुम्ही अनलॉक युअर ॲप्लिकेशन फॉर्म करू शकता आणि त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. खाली आल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटस नॉट व्ह्यू बाय FC, म्हणजे तुमच्या ज्या फॅसिलिटी सेंटरला गेलेला आहे तिथून तो अजून बघितलेला नाही. इथं कन्फर्म बाय FC असा मेसेज आला पाहिजे, म्हणजे तुमची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. आणि ते कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला तो एक्नॉलेजमेंट प्रिंटचा स्टेटस जो आहे तो तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यामुळे ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटस हा जो आहे तो महत्त्वाचा आहे. तुमचा एकदा पेमेंट करून तुम्ही पुढे गेल्यानंतर तुमचा पूर्ण सगळी प्रोसिजर झाल्यानंतर इथं कन्फर्म बाय FC हे आलं पाहिजे. त्रुटी असतील तर तुम्हाला ते सुद्धा इथे तुम्हाला दिसणार आहे. इथे तुम्हाला कुठल्या FC मध्ये तुमचा फॉर्म गेलेला आहे तो सुद्धा दिसतो. आता हा कॅन्डिडेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातला असल्यामुळे त्याचा फॉर्म हा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मालवण जे गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे तिथंच EFCचे फॉर्म जातात आणि तिथं कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेले आहेत. तर तुम्ही त्या कॉन्टॅक्ट नंबरला तिथं फोन लावून तुमच्या फॉर्मचं स्टेटससुद्धा कन्फर्म करू शकता. तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचा पूर्ण फॉर्म हा अगदी घर बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पूर्ण करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब चॅनलला करू शकता. धन्यवाद.